उल्हासनगर गुन्हे शाखेने वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून व भुरळ घालून हात चलाखीने सोन्याचे दागिने चोरी करण्यात सराईत टोळीचा पर्दाफाश केलाय। राजू चव्हाण, रमेश जयस्वाल, संजय मांगडे आणि एका सोनारासह टोळीला अटक करून त्यांच्याकडून 130 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे 17 लाख रुपये हस्तगत केले। या टोळीने ठाणे आणि मुंबई परिसरात 12 गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यांना साथ देणाऱ्या एका सोनारालाही बेड्या ठोकल्या आहेत। नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये वृद्ध नागरिकांची फसवणूक करून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते। उल्हासनगर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। अखेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले। बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ACP शेखर बागरे यांच्या परीक्षणामध्ये करत होते। त्यामध्ये युनिट 4चे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहेत। त्या अनुषंगानं 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे। तो त्याच्या पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4ने अद्यापपर्यंत एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने याची किंमत अंदाजे 16 लाख रुपये इतकी आहे। इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 3 आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? 3 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे 3 आरोपी राहणारे मुंबईचे आहेत। या आरोपींवर पूर्वी बतावणी, चिटिंग, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे का? बॅकग्राऊंड काय होतं? रिसिव्हर का होता? आरोपी जो होता तो रिसिव्हर कोण होते? हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा, तो रिसिव्हर आहे, ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता। हा राहणार मुंबईचा आहे, त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा आहे। तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे? तपास सुरू आहे। अजून आरोपी किती दिवसाची पोलीस कोठडी? आजपर्यंत तरी पोलीस कोठडी सर, एकंदरीत रामसिंगने किती मुद्देमाल घेतला आणि किती विल्हेवाट? आता आपल्या तपासामध्ये 130 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला, ज्याची किंमत 16 लाख रुपये।